नरेंद्र मोदी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मनमोहन सिंग यांच्या निवासस्थानी पोहोचलेले आहेत। मनमोहन सिंग यांचं पार्थिव हे आज सकाळी एम्स रुग्णालयामधून त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आलेलं होतं। आज दिवसभर या ठिकाणी अनेक नेते हे त्यांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी येणार आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील त्यांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी या ठिकाणी पोहोचलेले आहेत। ज्यावेळी मनमोहन सिंग यांच्या निधनाची बातमी कळली त्यावेळी नरेंद्र मोदी यांनी मनमोहन सिंग यांच्या कुटुंबियांना फोन देखील केलेला होता, त्यांचं सांत्वन देखील केलेलं होतं आणि आता ते त्यांच्या निवासस्थानी पोहोचलेले आहेत। या संदर्भातली अधिकची माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी उर्वशी खुना यांच्याकडून। उर्वशी, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मनमोहन सिंग यांच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी आणि त्यांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी पोहोचले। हो, पंतप्रधान नरेंद्र मोदी आता जस्ट मोतीलाल नेहरू मार्ग स्थित डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत। त्यांच्या परिवार यांना सुद्धा मिळत आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पहिले गृहमंत्री अमित शाह सुद्धा पोहोचलेले। इथे आपण बघितलं तर डॉक्टर मनमोहन सिंग यांचा जो एक वेगळा असा कॉन्ट्रीब्युशन आहे देशाच्या आर्थिक अवस्थेला घेऊन, आर्थिक व्यवस्थेला घेऊन आणि त्याच याच्यासाठी जे आहे इथे वेगळा आदर आहे डॉक्टर मनमोहन सिंग यांना। आणि मग आताच काही वेळापूर्वी आपण बघतो तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हेही आता निवासस्थानी पोहोचले आहेत डॉक्टर मनमोहन सिंग यांचे। डॉक्टर मनमोहन सिंग यांचा जो आहे एक आपण बघितलं तर एक अंतिम यात्रा किंवा जे सध्या जे आहे त्यांच्या पार्थिव शरीराला दर्शन घ्यायला इथे मोठे मोठे नेते पोहोचले आणि त्याच्यातले एक म्हणजे आता पंतप्रधान नरेंद्र मोदी जे श्रद्धांजली अर्पण करत आहेत। इथे आपण सिक्युरिटी कव्हर पण बघतोय बाहेर आणि ह्याच्याच पहिले गृहमंत्री अमित शाह सुद्धा पोहोचलेले। काही वेळात इथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हेही पोहोचतील आणि तेही श्रद्धांजली अर्पण करतील असं समजून येतं। उर्वशी, मी काही वेळासाठी तुम्हाला थांबवते। आपण ही दृश्य आपल्या स्क्रीनवर बघू शकतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मनमोहन सिंग यांच्या पार्थिवाचं दर्शन घेत आहेत, त्यांनी श्रद्धांजली वाहिलेली आहे। तसंच मनमोहन सिंग यांच्या कुटुंबियांची देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट घेतलेली आहे, त्यांचं सांत्वन केलेलं आहे। या संपूर्ण वेदनादायी क्षणाला आम्ही तुमच्यासोबत आहोत अशी भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मनमोहन सिंग यांच्या कुटुंबियाप्रती व्यक्त केलेली आहे। तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि त्यांनी देखील मनमोहन सिंग यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलेलं आहे, त्यांना श्रद्धांजली वाहिलेली आहे। तसंच जे.पी. नड्डा देखील या ठिकाणी आलेले आहेत। हे भाजपचे तिन्ही महत्त्वाचे जे नेते आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत आणि मनमोहन सिंग यांच्या पार्थिवाचं ते अंत्यदर्शन घेत आहेत, त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत। तर राजकीय क्षेत्रातील एक तारा निखळला अशी भावना प्रत्येक राजकारणी आज व्यक्त करतोय। मनमोहन सिंग जरी काँग्रेसमध्ये असले तरी त्यांनी केलेलं कर्तृत्व आणि त्यांचं योगदान हे कायम प्रत्येक राजकारणाने बोलून दाखवलेलं आहे आणि त्यांच्या अनेक आठवणींना देखील त्यांनी उजाळा दिलेला आहे। त्यामुळे आज राजकारणातला एक तारा निखळला अशी एक भावनिक प्रतिक्रिया अनेक नेत्यांकडून समोर येते। ज्यावेळेला मनमोहन सिंग यांच्या निधनाची बातमी कळलेली होती त्यावेळेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या कुटुंबियांना फोन देखील केलेला होता, त्यांचं सांत्वन केलेलं होतं। आता ते स्वतः त्यांच्या निवासस्थानी पोहोचलेले आहेत आणि त्यांच्या पार्थिवाचं त्यांनी अंत्यदर्शन घेतलेलं आहे। त्यांच्या कुटुंबियांची देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी भेट घेत आहेत। मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर उद्या अंत्यसंस्कार केले जाणार आहेत। शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील आणि आज दिवसभर त्यांच्या निवासस्थानी त्यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेण्यासाठी अनेक राजकीय नेते, अनेक दिग्गज व्यक्ती देखील येणार आहेत। अमित शाह हे त्यांनी देखील मनमोहन सिंग यांच्या निवासस्थानी येऊन त्यांचं अंत्यदर्शन घेतलेलं आहे। त्याचवेळी त्यांच्यासोबत जे.पी. नड्डा हे देखील उपस्थित होते। दिल्लीतील मोतीलाल नेहरू मार्गावरील मनमोहन सिंग यांच्या निवासस्थानी नरेंद्र मोदी आले होते।